नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? बूढ़ी काकी। काय आहे? बूढ़ी काकी। आणि हा धडाचा हा 5वा सीझन आहे। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा सीझन मध्ये आपण बघितले की धडामध्ये काय आहे। इथे आपण पाहणार आहे काही शब्द किंवा काही प्रश्न किंवा उत्तरे पाहणार आहे। तर चला बघूया याचे प्रश्न किंवा उत्तरे कशा प्रमाणे दिलेले जात आहे। तर चला बघूया। बघा, आता इथे तुमच्या समोर काय आलेलं आहे? शब्दात आलेलं आहे। काय आलेलं आहे? शब्दात असं आलेलं आहे। तर बघा, हिंदीतून हिंदी आणि मराठी कसं दिलेलं आहे? हिंदीतून हिंदी आणि मराठी दिलेले आहे। जसं अतिरिक्त म्हणजे अलावा आणि मराठीतून प्रेक्षा इतर। काय आहे? अतिरिक्त म्हणजे अलावा आणि मराठीतून प्रेक्षा इतर दिलेले आहे। अर्धांगिनी म्हणजे पत्नी आणि इथे बायको। काय म्हणतं? बायको असंही म्हणतो। अनुचित म्हणजे बुरा आणि इथे वाईट। अनुचित म्हणजे बुरा आणि इथे काय दिलेले आहे? वाईट। अनुराग म्हणजे प्रेम म्हणजे प्रीती किंवा प्रेम। अपरिमित म्हणजे असीमित आणि इथे अमर्यादित। तर याप्रमाणे असंही परिवर्तन करून जात आहे। तर अजून बघूया, चला बघा, कुणा म्हणजे मनास्तप। कुणा म्हणजे काय? मनास्तप आणि इथे मोठ्या पीडा आणि संकटाचं कारण। काय म्हणतात? मोठ्या पीडा आणि संकटाचं कारण। कृपाण म्हणजे कटार आणि इथे डगर। कशोण म्हणजे कोश म्हणजे खजाना आणि इथे खजिना। क्रोधातुर म्हणजे क्रोधित आणि इथे सप्तप। काय म्हणतात? सप्तप। शोधातुर म्हणजे भूका आणि इथे भुकलेला। अशा प्रमाणे परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून बघूया, चला इथे म्हणजे बघा, अवस्था म्हणजे हालत आणि इथे परिस्थिती। अवस्था म्हणजे हालत आणि इथे काय दिलेले आहे? परिस्थिती दिलेले आहे। असहाय म्हणजे जिसकी सहायता करने वाला कोई ना हो। ज्यांची सहायता करायला कोणीही नाही हो, म्हणजे मदत कोणी नाही करत। आकर्षित म्हणजे प्रभावित होकर किसी की तरफ खिंचे। चले, आकर्षित म्हणजे कोणताही जगा आपण प्रभावित होऊन जात आहे, म्हणजे एखाद्याकडे आकर्षित व्या। एखाद्याकडे आकर्षित व्या। आपत्ती म्हणजे मुसीबत आणि इथे काय दिलेले आहे? समस्या। आपत्ती म्हणजे मुसीबत आणि इथे काय दिलेले आहे? समस्या दिलेले आहे। उदासीन म्हणजे विरक्त आणि इथे बचावले। काय आहे? बचावले असंही ते आहे। तर चला अजून बघूया। आता बघा, कठावरुद्ध म्हणजे काय? गलाभर जाना। कठावरुद्ध म्हणजे गलाभर जाना आणि इथे घसा खवखवणे। काय आहे? घसा खवखवणे। कदाचित म्हणजे शायद आणि इथे पण कदाचित। कालांतर म्हणजे अंतराल आणि इथे मध्यांतर। तुम्हाला कळत आहेत की नाही? हो। तरुण म्हणजे युवा जवान आणि इथे पण तरुण। तिरस्कार म्हणजे अपमान आणि इथे पण अपमान। तर याप्रमाणे असंही दिले जात आहे। तर अजून बघूया, चला बघा, इथे तुमच्या समोर आता तुमच्या परिच्छेद म्हणजे आकलन आलेलं आहे। काय आलेलं आहे? आकलन। त्यांना आपण परिच्छेद असंही म्हणतात। हा बघून तुम्हाला काय करायचं? जिथे तुम्हाला प्रश्न किंवा उत्तरे दिलेले आहे तिथे तुम्हाला शोधून लिहायचं आहे। तर चला बघूया प्रश्न किंवा उत्तरे कशा प्रमाणे दिलेले जात आहे। तर चला बघूया। आता इथे तुम्ही पाहणार आहे की मी तुमचं आकलन पहिलेही दिलेले होते आणि इथे तुमचा प्रश्न किंवा उत्तरे आहे। तर पहिला प्रश्न बघूया, चला। गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। गद्यांश वाचून आपल्याला दी गई जी सूचना आहे त्यातून आपल्याला कृतिया करायचं आहे। तर पहिला काय आहे? कारण लिखिए म्हणजे कारण लिहा। पहिला, बूढ़ी काकी रोने लगती है। बूढ़ी काकी कशाला रडतं असं त्यांनी पहिले प्रश्न विचारलेले आहे। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर कसं आहे? क्योंकि घर वाले बाजार से लाई हुई वस्तु काकी को खाने को नहीं देते। कारण की घरावाले जे आहेत त्यातून काय करते की बाजारातून जे कोणताही वस्तू खायचं होते ते आणून त्यांना नाही देत आहे, म्हणून ते रडत आहे। दुसरी, काकी ने भतीजे के नाम पर अपनी सारी संपत्ती लिख दी थी। काकी यांनी भतीजे यांच्या नावावर सगळं संपत्ती लिहिले होते। कारण क्योंकि उनके पति एवं बच्चों की मृत्यु हो चुकी थी। कारण त्यांचे जे पती होते, पुरुष होते आणि त्यांचे जे मुले होते त्यांची मृत्यू झालेली होती, त्याबद्दलही त्यांनी आपले भतीजेवर सर्व संपत्ती दिलेले होते। कळतं? हो। दुसरा, समझकर लिखे समजून लिहा। पहिला, बुद्धिराम जी का स्वभाव। बुद्धिराम यांचा जीव यांचा स्वभाव कसा होता? सज्जन। कसा होता? सज्जन। रूपा का स्वभाव। रूपाचा स्वभाव कसा होता? तीव्र। कसा होता? तीव्र। तर याप्रमाणे इथे दोन जे समजून लिहायचं होतं त्यांचं उत्तर झालेला आहे। आता आपण पाहणार आहे तिसरा प्रश्न। कोणता? तिसरा बघा,
काकी आणि यांची चेष्टा किंवा सहारा, यांची चेष्टा कोण होता? जिव्हास्वाद. कोणती होता? जिव्हास्वाद. आणि त्यांची सहारा काय होता? रोना. ते कोणत्याही बातमीचा रडू लागत होती. तर याप्रमाणे असं दिलेले प्रश्न तुम्हाला असंही प्रमाणे लिहायचं आहे. आता आपण पाहणार आहे प्रश्न तिसरा. कोणता? प्रश्न तिसरा पाहणार आहे. बघा, निम्नलिखित विधान सत्य है या असत्य पहचान कर लिखे. निम्नलिखित हा जे विधान दिलेलं आहे त्या सत्य आहे किंवा असत्य आहे त्याला जाणून लिहायचं आहे. तर पहिला काय आहे बघूया. काकी को अपनी भतीजे की भल मन चाहत खलती थी. काय खळत आहे? भलन मन चाहत खळत होती. तर याप्रमाणे यांचा जे पहिला प्रश्न आहे सत्य किंवा असत्य, त्यांचा पहिला प्रश्न त्यांचं उत्तर सत्य आहे. काय आहे? सत्य. दूसरा है बचपन बुढ़ापे का पुनरागमन होता है. बचपन हा बुढ़ापाचा पुनरागमन होत आहेत का? नाही. तर याप्रमाणे यांचे उत्तर काय आहे? असत्य दिलेले जात आहे. आता आपण पाहणार आहे प्रश्न चौथा. कोणता? प्रश्न चौथा बघूया. चला, कृती पूर्ण कीजिए. काकी के ये अंग कमजोर हो गए थे. काकी यांचा हा शरीराचा जे देहाचा जे अंग आहे कमजोर होऊन चालला होता. तर कोणकोणता होता? समस्त इंद्रिया. कोणता होता? समस्त इंद्रिया, नेत्र आणि हात व पेर. कोणकोणता? समस्त इंद्रिया, नेत्र आणि हात व पेर होता. तर हा सगळं त्यांच्या अंगावर खूपच कमजोर झालेला होता. कळत आहे की नाही तुम्हाला? हो. तर चला अजून बघूया. इथे बघा, इथे स्वमत दिलेले आहे. काय दिलेलं आहे? स्वमत दिलेले आहे. तर याप्रमाणे यांचं स्वमत कसं प्रमाणे दिलेलं आहे ते आपण बघणार आहे. बुढ़ापा बहुधा बचपन का पुनरागमन होता है. कथन के संदर्भ में अपने विचार लिखे. इथे काय म्हणाले? बुढ़ापा जी अवस्था आहे त्यांचं मूल पुनरागमन होऊन जात आहे त्याबद्दल तुम्हाला हा संदर्भातून विचार करत आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर असा प्रमाणे दिलेले आहे. बचपन में बच्चा शरारत करना, रोना, चीखना, चिल्लाना, जिद करना, मचलना, अन्य बच्चों के साथ झगड़ना, खेलना आदि प्रकार की क्रियाएं करता है. इथे सांगितले आहे की जेव्हा मुलं असतात त्या काय करते? बच्च्यातून शरारत करते किंवा एकमेकाशी रडते, ओरडते, जिद्द करते, काही वस्तूचा जिद्द करते, आपल्या मन मचलता. तर हा सगळं किंवा अन्य मुलावर झगडतात, खेळता. तर हा सगळं प्रक्रिया करते ते कोणती अवस्थाबद्दल होते? बचपन. म्हणजे मुलं ज्या अवस्था होते त्याबद्दलही होते. आखिर इसेही तो बचपन कहा जाता है. आणि काय म्हणाले की यांनाही आपण बचपन असंही सांगते. जैसे जैसे वो बड़ा होता है, जसं जसं ते मोठे होते, वैसे वैसे वो समझदार हो जाता है. तसंच तसे ते समजून जाते, एकमेकाशी समजून जाते. बचपन की सारी शरारते पीछे रह जाती. आणि जे बाल्य अवस्थाबद्दल किंवा मुलेप्रमाणे जे आपण शरारते करते ते मागे होऊन जात आहे. जवानी एवं प्रौढावस्था के बाद व्यक्ती बूढ़ा हो जाता है. जवानी किंवा पूर्ण अवस्थाबद्दल व्यक्ती जे आहे ते म्हाताऱ्या होऊन जात आहे. बूढ़ा हो जाने पर उसकी समस्त इंद्रिया एवं हाथ पैर ढीले हो जाते. जेव्हा ते म्हातारे होते त्याबद्दल त्यांची जी समस्त इंद्रिया आहे जसं हात पैर हा सगळं ढिले होऊन जात आहे. ऐसे में उसे दूसरे के सहारे की जरूरत पड़ती है. त्याच वेळेत त्यांना दुसऱ्याच्या सहाऱ्याचा जरूरत पडत आहे. वह कहता रहता है कि चिल्लाता रहता आणि ते बोलते आणि ओरडू लागते. बात बात पर गुस्सा होता है. छोट्या छोट्या बातमीतून ते खूपच त्यांना क्रोध होऊन जात आहे. छोटे बच्चे की तरह जिद्द करता है. लहान मुलासारखं ते जिद्द करते. या रोते भी है, या रडू लागते. उन्हें भी किसी के सहारे और देखभाल की जरूरत पड़ती है. त्यांना पण कोणताही सहारा किंवा देखभालाची जरूरत करते. इसलिए कहा गया है की याबद्दलही आपल्याला जाणून शकतं किंवा कहा गया है की बुढ़ापे बचपन का पुनरागमन है. त्याबद्दलही आपल्याला असा म्हणून जात आहे किंवा कहून जात आहे की हा जे बुढ़ापा आहे त्यांचं बचपन पुनरागमन होऊन जात आहे. कळतं? हो. तर चला अजून बघूया. आता पाहणार आहे आपण दुसरा आकलन. काय पाहणार आहे? दुसरा आकलन किंवा दुसरा परिच्छेद पाहणार आहे. तर हा तुमचा परिच्छेद आहे. आता आपण यांचा प्रश्न किंवा उत्तरे पाहणार आहे. तर चला बघूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे तुमचा? नीटप्रमाणे ऐकून घ्या. तुमच्या समोर दुसरा गद्यांश आलेला आहे. आता आपण त्यांचा प्रश्न किंवा उत्तरे पाहणार आहे. बघा, गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. पहिला काय आहे तुमचा प्रश्न? आकलनचं कृती. पहिला प्रश्न काय आहे? गद्यांश के आधार पर वाक्य पूर्ण कीजिए. गद्य या आधारातून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. बघा, पहिला बुद्धिराम भला माणूस बन बैठे हैं. बुद्धिराम हा भला माणूस बनून बसलेला आहे. कारण काकी द्वारा किसी संपत्ती के कारण. काकी द्वारा कोणताही संपत्ती बद्दल.
दूसरा, रूपा के घटनास्थल पर पहुंचते ही, रूपा यांच्या घटनास्थल पर पहुंचले ही काकी अपनी जिह्वा कृपाण को कदाचित भी प्रयोग करती नाही. काकी आपली जे जिह्वा आहे त्यांचं कृपाण आहे जे त्यांचा कधीही प्रयोग करते नाही आहे. तर याप्रमाणे याचं वाक्य पूर्ण झालेला आहे. कळतं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. कळत आहे. छान. आता आपण दुसरा पाहणार आहे. बघूया. चला. समझ के लिखिए, समजून लिहा. पहिला, बुद्धिराम के परिवार के सदस्य. बुद्धिराम यांचा परिवाराचे सदस्य कोण कोणते होते? तर पत्नी कोण होती? रूपा होती. 2 मुले होते, 1 मुलगी होती आणि बुडी काकी होते. तर याप्रमाणे असंही परिवाराचे सदस्य होते. आता आपण पाहणार आहे दुसरा प्रश्न. कोणता प्रश्न? दुसरा. आता चला बघूया. इससे प्रेम करती थी काकी. कोणाला प्रेम करत होती? काकी. तर बुद्धिराम की छोटी लडकी से. बुद्धिराम यांची जी लहान मुलगी होती त्याच्यावर काकीचं खूपच प्रेम होता. त्याच्यावर काकीचा खूपच प्रेम होता. आता आपण पाहणार आहे तिसरा. इसे था डर इनसे. डर कोणाबद्दल होते? इसे था आणि इनसे. बघा, बुद्धिराम की छोटी लडकी को इनसे था. बुद्धिराम यांची जी लहान मुलगी होती त्यांना भय होता आणि आपल्या दोनों भाइयों से. कोणाला? आपल्या दोन भाव होते ते त्यांना भय होता किंवा ते घाबरत होती. कळलं? हो. आता इथे आपण पाहणार आहे परिच्छेद में प्रयुक्त एक हिंसक घटना. परिच्छेद यामध्ये प्रयुक्त एक हिंसक घटना कोणती होती? काकोरी ब्रह्मकांड. कोणती होती? काकोरी ब्रह्मकांड. आता कृती दुसरा, शब्द संपदा. गद्यांश में तत्सम शब्द ढूंढकर लिखिए. रुचि म्हणजे संस्कार. रुचि म्हणजे काय आणि संस्कार हा 2 प्रश्न आलेला आहे. निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखो. गुण, अवगुण, तेज, धीमा. तीसरा, निम्नलिखित शब्दों को प्रत्यय अलग करके लिखो. व्यक्तित्व आणि परिवार. व्यक्ति शब्द आणि प्रत्यय असा. शब्द परिवार जोड़कर लिखो. इक. निम्नलिखित शब्दों के उपसर्ग का प्रयोग कीजिए. रुचि, अरुचि, गुण, अवगुण. तर याप्रमाणे परिचयातून असंही दिलेले आहे. तर अजून बघूया. चला. इथे काय दिलेलं आहे? स्वमत. करुणा साहित्य का प्रमुख अंग होती है. इस कथन के अपने विचार लिखिए. इथे काय म्हणाले की करुणा हा साहित्याचा प्रमुख अंग दिलेला आहे. याचा बद्दल आपल्याला विचार करायचा आहे. साहित्य समाज का दर्पण है. साहित्य हा समाजातून दर्पण आहे. समाजातून जे घटित आहे, समाजातून जे घटत आहे उसका प्रतिबिंब साहित्य इकलौता है. तर याप्रमाणे हा जे स्वमत दिलेला आहे तुम्हाला ही लिहायचं आहे. तर यातच मी अजून काही नाही सांगणार आहे. तुम्हाला बघून हे लिहायचं आहे. तर तुम्ही करून घ्या. कळलं? हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कसाप्रमाणे जे स्वमत मी तुम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल मी सांगत आहे. जे दुसरा स्वमत आहे तुम्हाला बघून लिहायचं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला काही करायचं नाही, बघून लिहायचे आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कसाप्रमाणे त्यांचे प्रश्न किंवा उत्तरे येणार आणि कसाप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे. तर याबद्दल आपल्याला माहिती झालेली आहे की कसाप्रमाणे आपल्याला सगळं लिहायचं आहे. जसं की पहिला प्रश्न कसा होता, दुसरा कसा होता, तिसरा कसा होता, सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून लिहायच्या. जेव्हा तुम्हाला प्रश्न किंवा उत्तरे नाही समजत आहे तेव्हा तुम्हाला नीटप्रमाणे ऐकून पुन्हा ऐकून लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. तर आज आपण शिकलो की कसाप्रमाणे प्रश्न किंवा उत्तरे किंवा स्वमत लिहायचं. तर तुम्ही हा बघू शकता का हा सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे? हा सगळं आपल्याला आस विद्यालय बरोबरही भेटत आहे. तर तुम्ही यांचा मार्ग शोधून घ्या. हा आस विद्यालय तुमचा कुठेही तुम्ही बसून त्यांचा ज्ञान घेऊ शकत आहे. तर एका विषयावर नाही, एकाही विषयावर तुम्ही यांचा ज्ञान नाही घेऊ शकता. तुम्ही आणखीन विषयावर तुम्ही यांचा ज्ञान घेऊ शकता. जसं हिंदी, मराठी आणि अंग्रेजी, गणित, सामान्य ज्ञान आणि इतिहास, भूगोल हा सगळं विषयाचं तुम्ही ज्ञान घेऊ शकता. आणि कुठूनही बसून. असं नाही की तुम्ही कुठे फिरायला जाणार आहे तर तुमचं हे जे वाचन आहे ते विसरणार, तुम्ही सुटणार आहे. तर याबद्दल नाही. तुम्ही कुठेही बसून यांचा गाण्याचा प्रकार करू शकता किंवा ज्ञान घेऊ शकता. कारण का हा पहिला ऑनलाईन विद्यालय आहे जे एनी टाइम एनीवेअर स्कूल आहे. हा पहिला आहे. तर याबद्दल तुम्हाला खूपच काही शिकायला भेटणार आहे. तुम्ही करून घ्या आणि लोकांना पण याबद्दल तुम्ही सांगून घ्या. याप्रमाणे तुम्हाला हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे इथेही भेटणार आहे. सगळं प्रमाणे एक एक प्रश्न किंवा त्यांचं उत्तरे किंवा धड्याचं स्पष्टीकरण, धड्याचा अर्थ सगळं तुम्हाला इथेही भेटणार आहे. तर तुम्ही यांचा साधनचा उपयोग करून घ्या आणि लोकांना पण यांच्या साधनांचा प्रयोग करून घ्या. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? धन्यवाद.